हॅलो फ्रेंड्स, तर आज बनवूया आपण गरमागरम मेंदू वडे. चला बघूया कसं बनवलं मी ते. सगळ्यात अगोदर तुम्हाला डाळ चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि नंतर तिला चाळणीमध्ये ठेवून द्या तुम्ही पाणी निघण्यासाठी. आणि त्यानंतर तुम्हाला आता डाळ आपलं वाटून झालेलं आहे. मी पाणी वगैरे आणि तुम्ही विचार करणे 3 चमचे का, तर बघूया का. पिठामध्ये तुम्हाला सगळ्यात अगोदर मीठ टाकायचं आहे तुमच्या चवीनुसार, तुम्हाला जेवढं लागेल तेवढं. त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं आहे सोडा, ते पण तुम्हाला लागेल तेवढं. आणि पीठला चांगलं फेटून घ्या तुम्ही, चांगलं कालून घ्या जेणेकरून सगळं एकजूट होणार. त्यानंतर तुम्हाला कढाईमध्ये तेल टाकायचे. तेल गरम झालं की नाही थोडंसं ते बघा तुम्ही. आणि त्यानंतर आता आपण इथे सुरुवात करूया. तुम्ही बघू शकता मी इथे झारा घेतलेला आहे. आता मी बघा कसे मेंदू वडे करते, एकदम सोप्या पद्धतीने. हे तुम्हाला सर्वांनाही जमेल आणि अगदी एकदम सोपी पद्धत आहे. याच्यामुळे चटका लागत नाही, काही नाही आणि एकदम व्यवस्थितपणे पडतात. हे बघा, हे टाकलं मी आता तेलामध्ये. हाय की नाही एकदम सोप्या पद्धतीने. कारण की आपल्या प्रत्येकाच्या घरातच झारा असतोच. तुम्हाला हाताने व्यवस्थितपणे नाही येत असेल, कोणाकडे जर त्याची मशीन नसेल, तर तुम्ही झाऱ्याच्या थ्रूने पण याचे एवढे चांगले तुम्ही मेंदू वडे घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने करू शकता. ही एकदम सोपी पद्धत आहे, तुम्हाला प्रत्येकाला जमेल असं आहे आणि एकदम फटाफट होता. अजिबात म्हणजे जसं वेळ लागत नाही, काही नाही आणि सगळे एकसारखे गोल छान व्यवस्थित होतात. तुम्ही बघा किती मी एकदम फास्ट आणि किती व्यवस्थितपणे केलेले आहे. कढाईमध्ये मावतील तेवढेच तुम्हाला टाकायचे आहे, जास्त टाकू नका, नाही तर खालीवर करायला तुम्हाला प्रॉब्लेम होणार, व्यवस्थितपणे खालीवर होणार नाही. आणि तुम्हाला याच्यामध्ये करायचे झाऱ्यामध्ये, तर झाऱ्याला पहिले थोडंसं पाणी लावणं खूप आवश्यक आहे. त्याच्याशिवाय ते पीठ व्यवस्थितपणे तेलामध्ये सुटत नाही. बघा किती व्यवस्थितपणे झालेले आहे. झाऱ्याला पाणी लावणं खूप आवश्यक आहे, त्याच्यामुळे तेलामध्ये सोडता बरोबर आपलं मेंदू वडा एकदम व्यवस्थितपणे तेलामध्ये जात. हे बघा, किती व्यवस्थितपणे सगळे बघा एकसारखे गोल झालेले. कोणाला वाटणार आहे झाऱ्यामधून केलेले असतील मी. बघा किती सोप्या पद्धतीने आहे. याच्यामुळे तुम्हाला चटका लागत नाही, तेल उडत नाही, काही नाही, एकदम नीट आणि क्लीन. सर्व एकसारखे व्यवस्थित आहे. हे मेंदू वडे तुम्हाला तोपर्यंत तळायचे जोपर्यंत त्यांचा लाईट ब्राऊन कलर होत नाही. गॅस जास्त फुल पण नाही राहू द्यायचे. आणि दुसरीकडे मी इथे सांबार पण करते. सांबारचा स्पेशल व्हिडिओ मी तुम्हाला नंतर टाकेल. आता मला एवढा वेळ नव्हता म्हणून मी काही टाकलं नाही. हे आता होण्यात आलेले आहे. जास्त फास्ट गॅस नाही राहू द्यायचा, मीडियमच राहू द्यायचा. हे बघा तुम्ही बघू शकता किती व्यवस्थितपणे आणि कलर पण किती सुंदर आलेला आहे. हे झाले आपले मेंदू वडे रेडी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.